बघा विद्यार्थी मित्रांनो, आता परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एक वेळा हार्दिक स्वागत आहे. बघा मीडियन स्टॅटिस्टिक्सचं मीडियन चॅप्टर चालू आहे आपलं. मीडियन मध्ये क्युम्युलेटिव्ह सिरीज. कोणती सिरीज? क्युम्युलेटिव्ह सिरीज. कोणती सिरीज? क्युम्युलेटिव्ह सिरीज. आपल्या ज्या सिरीज झालेल्या आहेत त्या सिंपल, डिस्क्रीट, कंटिन्यू आणि इन्क्लुझिव्ह. आज आपण बघणार आहोत क्युम्युलेटिव्ह सिरीज. क्युम्युलेटिव्ह सिरीज मध्ये बिलो, लेस दॅन, अप टू अंडर दिलेलं असेल. काय दिलेलं असेल? बिलो, लेस दॅन, अप टू अंडर. सर ही ओळखायची कशी? तर ही ओळखताना बिलो, लेस दॅन, अप टू अंडर असेल तर ती सिरीज क्युम्युलेटिव्ह सिरीज आहे असं लक्षात ठेवायचं. आणि फ्रिक्वेन्सी ही असेंडिंग ऑर्डरला असते, म्हणजे चढत्या क्रमामध्ये असते. वरतून बघायची, वरतून ही वरतून चढत्या क्रमामध्ये असेल. तर अशा वेळेस काय करायचं? हा जो डिफरन्स असते तो डिफरन्स सुरुवातीला ठेवायचा ग्रुपमध्ये. तर इथं हा जो डिफरन्स आहे 5, 10, 15, तर हा डिफरन्स सुरुवातीला ठेवायचा 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25, 25 to 30, 30 to 35 आणि 35 to 40. बघा, त्यानंतर तुम्हाला आता फ्रिक्वेन्सी पुन्हा चेंज करावं लागते. फ्रिक्वेन्सी ही मायनस करावं लागेल. फ्रिक्वेन्सी काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. फ्रिक्वेन्सी काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. फ्रिक्वेन्सी काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. बघा, 100 मधून 96 गेले, किती राहतात? 4. 96 मधून 90 गेले, 6 राहतील. 90 मधून 70 गेले तर 20 राहतात. 70 मधून 40 गेले, 30 राहतील. 40 मधून 20 गेले तर 20 राहतील. आणि 20 मधून 8 गेले तर 12 राहतील. 8 मधून 2 मायनस करायचे, 6 राहते. आणि ही 2 ही संख्या जशीच्या तशीच, म्हणजेच ही मायनस करायची. फ्रिक्वेन्सी असेंडिंग ऑर्डरला जेव्हा दिलेली असेल ती काय करायची? मायनस. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस. आणि या फ्रिक्वेन्सीची बेरीज करायची, ती येते 100. ती किती येणार? 100. बघा आता आता यामध्ये काय होणार आहे? आता आपण मीडियन काढायचा. मीडियनचा अर्थ काय असतो? मध्यका. मग मध्यका काढण्यासाठी काल मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवला, n अपॉन टूथ. n अपॉन टूथ आणि L1 प्लस L2 मायनस, तो सुद्धा शिकवलेला आहे. तर आपण बघू आता या संख्येला काय करत जायचं? प्लस करत जायचं. ही संख्या सीएफ काढण्यासाठी प्लस करतात. पहिली संख्या सेम जशी तशीच ठेवतात, हे तुम्हाला माहिती आहे. 2 मध्ये 6 प्लस करायचे 8 राहतात. 8 मध्ये 12 मायनस करायचे 20 राहतात. 20 मध्ये हे 20 मायनस करायचे 40 राहतात. 40 मध्ये 30 प्लस करायचे. काय करायचे? प्लस. 2 मध्ये 6 प्लस करायचे 8 राहतात. 8 मध्ये 12 प्लस करायचे 20 राहतात. 20 मध्ये 20 प्लस करायचे 40 राहतात. 40 मध्ये 30 प्लस करायचे 70 येतील. 70 मध्ये 20 प्लस करायचे 90 येतील. 90 मध्ये 6 प्लस करायचे 96 येणार. 96 मध्ये 4 प्लस करायचे 100 येणार. बघा, मी पुन्हा तुम्हाला सांगितलं, मी पहिले सुरुवातीला मायनस बोललो होतो, पण मायनस नाही, प्लस. काय करतात? प्लस. 2 मध्ये 6 प्लस करायचे 8 राहतात. 8 मध्ये 12 प्लस करायचे 20 येतील. 20 मध्ये 20 प्लस करायचे 40 येणार. 70 मध्ये 30 प्लस करायचे. म्हणजे अशी ही संख्या प्लस करत जायची तुम्ही. बघा आता हा आला तुमचा सीएफ. काय आलेला तुमचा? सीएफ. तर मी इथं या भागांमध्ये 2 भागांमध्ये तुम्हाला इथं सांगणार आहे. गणित आपलं लंब आहे, परंतु त्याच्यात आपण 2 भाग बघूया, कारण की या बाजूने दुसरं गणित आपण लिहिलेलं आहे. कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन. मग m इज इक्वल टू साइज ऑफ n अपॉन टूथ, हे ॲटम्स. m इज इक्वल टू साइज ऑफ n म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज. n म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज. हे इथे 100 अपॉन टूथ, हे ॲटम्स. m इज इक्वल टू साइज ऑफ किती येणार? 50. किती येणार ती? 50. मग m इज इक्वल टू, मग 50 ही संख्या कशामध्ये बसून राहिली? कशामध्ये बसते ती संख्या? बघा, सांगा मला कशामध्ये बसते? या सीएफ मध्ये बघायचं आपल्याला, 70 मध्ये बसून राहिली. मग 70 म्हटल्यानंतर त्याच्या समोरचा ग्रुप म्हणजे कितीचा ग्रुप येतो आपला? 20 to 50 चा ग्रुप येऊन राहिला. 20 to 25 चा ग्रुप. 20 to 25 चा ग्रुप. 20 to 25 चा ग्रुप. मग आता काय करायचं आहे तुम्हाला? बघा, काय लिहित असतात? मीडियन इज लाइन्स इन द ग्रुप
25 आहे ना. हा, मग तुम्हाला दाखवायचं आहे बाय अप्लाइंग इन द फॉर्म्युला. यानंतर याच्या खाली हे लिहायचं आहे तुम्हाला, याच खाली हे लिहायचं आहे. हा, जागा नसल्यामुळे मी वरती घेतला आता ते. m इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 m मायनस c. m इज इक्वल टू L1 म्हणजे कोणती संख्या? ग्रुपची पहिली संख्या. मी शिकवलं तुम्हाला, L1 म्हणजे पहिली, L2 म्हणजे दुसरी, L1 म्हणजे ग्रुपची फर्स्ट नंबरची संख्या. कोणती संख्या? फर्स्ट नंबरची. किती आहे तुमची ती? 20 प्लस 25 मायनस 20. मग सर आता फ्रिक्वेन्सी कोणती? ती संख्या, तो जो ग्रुप आलेला असेल त्या समोरची संख्या, ग्रुपच्या समोरची संख्या. बघा, या ग्रुपच्या ही समोरची संख्या 30 आहे ना, ही 30. यम किती आला तुमचा? हा 50 आलेला आहे. हा 50. त्यानंतर हे 50. त्यानंतर सी किती आलेला? सी म्हणजे ज्यामध्ये ती संख्या बसली असेल त्या वरची संख्या, त्याच्या वरची संख्या. ही आहे 40. किती आहे ती? 40. m इज इक्वल टू 20 प्लस ए मायनस करायचे. किती राहतात? 25 मध्ये 5 राहते, 30. त्याला डिवायडेशन 10. m इज इक्वल टू आहे ना, 20 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन करायचं वरच्या संख्यासोबत 50, त्याला डिवायडेशन 30. m इज इक्वल टू 20 प्लस 50 डिवायडेशन 30 करायचं 1.66 येणार किंवा 70 लिहिजा. m इज इक्वल टू यांची बेरीज करायची 21.66 बघून घ्या. तर हे त्याचा आन्सर आलेला. म्हणजे या ग्रुपच्या ज्या मधातली संख्या आहे, म्हणजे 25 ते 20 to 25, बघा मधातली संख्या बरोबर 21.66 मध्ये, म्हणजे त्या मध्ये येते ते. या पद्धतीनं तुम्हाला मीडियन सोडवायचं आहे. ही स्टेप आपण या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत. बघा आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी? आता आपल्याला पुन्हा लेस देन दिलेला आहे ना, आणि फ्रिक्वेन्सी असेंडिंग ऑर्डरला आहे ना. तर अशा वेळेस काय करावं लागते? एम सिरीज ही काय करावं लागते? सुरुवातीला ग्रुप ठेवायचा. 100चा डिफरन्स आहे, 0 to 100. 100चा आहे म्हणून 100. 100 to 200, 200 300, 300 to 400, 400 to 500, 500 to 600, 600 to 700 आहे ना. त्यानंतर आपल्याला याची काय काढावं लागते? काय आता? फ्रिक्वेन्सी आहे ना. हे काय करावं लागते तुम्हाला? फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी काढताना पहिले सुरुवातीला या 140 मधून 120 मायनस करायची. किती राहतात? 20. 120 मधून तुम्हाला आता किती मायनस करायचे आहेत? 95, म्हणजे किती राहते? 25. 95 मधून आता 60 मायनस करायचे तुम्हाला, म्हणजे किती राहते? 35. 60 मधून 30 गेले, 30 राहतात. 30 मधून 15 गेले, 15 राहतील. 15 मधून 70 मायनस करायचं तुम्हाला, म्हणजे 15 मधून ही जी 50 आहे, प्रत्येक संख्या मध्ये तुम्हाला काय करत जायचं? ते मायनस करत जायचं आहे ना. मग 15 मधून आता आपल्याला 7 मायनस करायचे, म्हणजे किती राहतात ते तुम्हाला? 8. आणि 7 जशीच्या तसेच. म्हणजेच तुमचा हा काय निघालेला आहे? एफ. काय निघालेला तुमचा? एफ. मग आता हा एफ निघाला. मग आता तुम्हाला सीएफ तयार करायचा आहे. काय तयार करायचं आहे तुम्हाला? सीएफ. सीएफ कशासाठी? सेंटर फ्रिक्वेन्सी बघण्यासाठी. मग सेंटर फ्रिक्वेन्सी बघण्यासाठी म्हणजेच आता आपल्याला ही जी फ्रिक्वेन्सी आहे याची काय करत जायची? ऍडिशनल करत जायची. ही पहिली संख्या जशीच्या तशी 7. मी तर तुम्हाला सांगितलं होतं ऍडिशनल करत जायची सीएफ मध्ये. 7 मध्ये 8 प्लस करायची. किती येतील? 15. 15 मध्ये 15 प्लस करायचे 30. 30 मध्ये 30 प्लस करायचे 60. 60 मध्ये 35 प्लस करायचे ऍडिशनल. 95 प्लस 25 120. 120 प्लस 140. हा आलेला आपला सीएफ. काय आलेला आपला? सीएफ. मग या एन इज इक्वल टू 140 या फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल आली पाहिजे. नाही ऍडिशनल आली तर चुकलं. ही जी शेवटची संख्या आहे हीच ऍडिशनल आणि ही. मग आता मीडियन
कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन. मग m इज इक्वल टू साईज ऑफ n अपॉन टूथ. काय लिहायचं आहे तुम्हाला? ॲटम्स. m इज इक्वल टू साईज ऑफ n किती आहे? 140. त्याला डिवायडेड बाय टूथ. yes. m इज इक्वल टू साईज ऑफ 140 ला म्हणजे 14 दोन्ही 7 दोन्ही 14 7 2 चा 40 म्हणजे येते 70. आता ही 70 ही संख्या कशामध्ये येऊन राहिली बघा बरं. 70 संख्या कशामध्ये येत आहे? CF मध्ये पाहायचं 95 म्हणजे 400 to 500 400 to 500 चा. मग 400 to 500. मग आता तुम्हाला इथे लिहावं लागेल. काय लिहायचं आहे तुम्हाला? बाय अपर लाईन इन पहिली लिहावं लागेल आपल्याला मीडियन इज लाइन्स इन द ग्रुप 400 to 500. नंतर तुम्हाला लिहायला लागते तिथं बाय अपर लाईन इन द फॉर्म्युला. तर फॉर्म्युला जो लिहायचा तुम्ही बघा. आता मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला. m इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 m मायनस c आहे की नाही. हा L2 m इज इक्वल टू L1 म्हणजे ग्रुपच्या सुरुवातीची संख्या ही पहिली 400. 500 मायनस 400 फ्रिक्वेन्सी. कोणती फ्रिक्वेन्सी सांगितली मी? ग्रुपच्या समोरची संख्या. ग्रुपच्या समोरची संख्या. हा ग्रुप आहे याच्या समोरची संख्या बघा. ग्रुपच्या बिलकुल समोरची संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी m. म्हणजे जी तुमची संख्या आलेली 70 आहे ना. 70. c म्हणजे त्याच्या वरची संख्या. कशामध्ये बसली होती ती संख्या? यामध्ये. याच्या वरची संख्या ही c म्हणजे ही आली 60 आहे की नाही. m इज इक्वल टू 40 प्लस हे मायनस करायचे 100 राहता 35 10. m इज इक्वल टू हे मायनस केले 10 आलेत 400 याला प्लस 100ला 10 मल्टिप्लिकेशन करा. एक 0 वाढून द्यायचा ती संख्या येते. 35 m इज इक्वल टू 40 आहे ना. प्लस आता तुम्हाला काय करायचं आहे? याचं डिवायडेशन. काय करायचं आहे? डिवायडेशन. काय करायचं आहे? डिवायडेशन. डिवायडेशन केलं तर ते येणार 28 पॉईंट येणार ते 57. हा पॉईंट आहे. मग m इज इक्वल टू 428.57. बघा 400 ते 400 to 500 या मधातली संख्या आपल्याला ती आलेली आहे बरोबर. म्हणजेच तुम्हाला कम्युनिटी सिरीजमध्ये या कम्युनिटी सिरीजमध्ये बिलो लेस दॅन अप टू 100 दिलेलं असेल. या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर्स करा. बाकी